किड्स मराठी स्टोरी। कोल्हा आणि करकोचा। एक लबाड कोल्ह्याने एका करकोच्याशी मैत्री केली। का कोण जाणे, पण कोल्हा मनातल्या मनात करकोच्याचा दुस्वास करीत असे। त्यामुळे तो करकोच्या विषयी तुच्छता दाखवण्याची वाट पाहत असे। पण बिचाऱ्या करकोच्याला कोल्ह्याच्या विषारी विचारांची काहीच कल्पना नव्हती। त्यामुळे तो नेहमी सरळपणे वागत असे। एक दिवस कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलावले। संध्याकाळी नटून थटून करकोचा कोल्ह्याच्या घरी गेला। स्वयंपाकाची काही गडबड दिसत नव्हती। त्यामुळे खरे तर करकोच्याला आश्चर्य वाटले, पण तरीही तो तसाच चुडबुडत बसून राहिला। थोड्या वेळाने कोल्ह्याने करकोच्याला आतमध्ये जेवायला बोलवले। जेवण्यासाठी एकच पदार्थ बनवला होता, डाळीचे आंबट वरण। कोल्ह्याने काही वेळाने पसरट थाळीत वरण ओतले आणि करकोच्याला म्हटले, चला आता आपण जेवायला सुरुवात करू। लांब बारीक चोचीमुळे करकोच्याच्या तोंडात काहीच जाईना। कोल्ह्याने मात्र जिभेने चटचट वरण संपवले। उरलेले अजून आपल्या थाळीत ओतून घेतले। कोल्हा मानभावीपणाने म्हणाला, मित्रा, का रे जेवत का नाहीस? माझा स्वयंपाक तुला आवडला नाही का? करकोचा मनातून रागवला होता, पण वरकरीनी शांतपणे म्हणाला, खरे सांगू, माझी तब्येत आज ठीक नव्हती। त्यामुळे माझ्या जिभेला चवच नाही। हे मी तुला सांगणार होतो, पण तू नाराज होऊ नये म्हणून बोललो नाही। आता घरी जाऊन झोपतो, म्हणजे बरे वाटेल मला। सकाळी भेटू आपण, असे म्हणून करकोचा घराकडे परतला। त्याला कोल्ह्याचा चांगलाच राग आला होता। थोड्या दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावले। कोल्हा मिटक्या मारीत करकोच्याच्या घरी पोहोचला। घरी गेल्या गेल्या स्वयंपाकघरातल्या खिरीच्या वासाने कोल्ह्याची भूक चांगलीच खवळली होती। करकोच्याने 2 खिरीने भरलेल्या सुरया समोर आणून ठेवल्या आणि कोल्ह्याला म्हणाला, चला बसूया आता जेवायला। कोल्ह्याला उंच मानेच्या सुरईत तोंड घालता येईना। करकोच्याने मात्र सुरईतली खीर पटपट संपवली। कोल्हा खीरच्या वासाने अस्वस्थ होत होता, पण खीर खाणे काही शक्य नव्हते। करकोचा म्हणाला, अरे संपवली नाहीस खीर? आवडली नाही का? ठीक आहे, राम राम। कोल्ह्याला चांगलाच धडा मिळाला होता। मान खाली घालून तेथून त्याने घराचा रस्ता पकडला। तात्पर्य, जशास तसे वागावे। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।